नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगापासून एकदम टेस्टी नाश्ता। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे 2 वाटी मोड आलेले मूग। या मुगांना मी घरीच भिजवून मोड आणलेले आहे। वाटण्यासाठी घेऊया एक मिक्सर जार, त्यामध्ये टाका भरपूर अशी हिरवी मिरची, 1 चमचा भरून जिरं, लसूण आणि कोथिंबीर। या सर्व पदार्थांना आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया। लक्षात ठेवा, याची आपल्याला बारीक पेस्ट नाही बनवायची आहे, थोडं असं जाडसरच राहू द्यायचं आहे। आता घ्या एक वाटी आणि वाटलेलं मिश्रण या वाटीमध्ये काढून घ्या। लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूया मोड आलेले मूग, त्यांना पण वाटून घेऊया। मुगाचं वाटण देखील आपल्याला पेस्ट नाही बनवायची, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आता घ्या एक मोठा बाउल आणि त्यामध्ये या मिश्रणाला काढून घ्या। सेम असंच राहिलेल्या मुगाला पण मिक्सरमध्ये काढून बाउलमध्ये टाकून घ्या। आता यामध्ये टाका अर्धी वाटी तांदळाचं पीठ, यामुळे पराठे कुरकुरीत होतात। नंतर टाका 1 वाटी बेसन पीठ, तुमच्या चवीनुसार 1 ते 1.5 चमचा हिरव्या मिरच्याची चटणी। आपण टाकलेले सर्व पदार्थ वाटलेल्या मुगामध्ये मिक्स करून घ्या। पहिले पाणी न घालता सर्व मिश्रण एकत्र करून घ्या। वरतून टाका कापलेली कोथिंबीर, सोबतच 1 चमचा चवीनुसार मीठ, 1 चमचा पांढरे तीळ। आता आपल्याला हाताच्या मदतीने पाणी न घालता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे। आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता। पूर्ण साहित्याचा आपल्याला एक असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। या पिठाला आपल्याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट द्यायचं आहे। चला पिठाला झाकून ठेवूया। इथे आपले 15 ते 20 मिनिटे झालेली आहे। तुम्ही बघू शकता पीठ खूप छानपैकी मऊ झालेलं आहे। पिठाला ठेवून देऊया आपण साईडला आणि घेऊया एक चॉपिंग बोर्ड। तुम्ही पोळपाटही घेऊ शकता, त्यावर ठेवा एक कॅरी बॅग। कॅरी बॅगच्या जागी तुम्ही स्वच्छ धुतलेला रुमालही वापरू शकता। कॅरी बॅगला थोडंसं तेल लावून घेऊया। तसेच मळलेल्या पिठाचा एक गोळा काढून घेऊया आणि त्याला गोल करूया। हातांनाही थोडंसं मी तेल लावून घेतलेलंच आहे। हा पिठाचा गोळा आता कॅरी बॅगवर ठेवून याला चांगलं थापटून घ्यायचं आहे। तुम्ही याला थापटण्यासाठी तेल किंवा पाणी दोघांचा पण वापर करू शकता। आपला पराठा गोल येईल याची काळजी घ्या। पराठा थापटतानाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार पराठ्याला कमी जास्त जाड करू शकता। मी इथे पराठ्याला मीडियमच ठेवलेलं आहे। मी इथे हे पराठे थापटून केले आहे, तुम्ही लाटूनही करू शकता। आता आपण सर्वात पहिले गॅस पेटवून घेऊया आणि त्यावर ठेवूया एक पॅन। पॅनला हलकंसं गरम करून घ्या। पॅन गरम होताच त्यावर टाका थोडंसं तेल, त्यावर टाकूया थापटून घेतलेला पराठा। पॅनला सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पराठा चिटकणार नाही। सुरुवातीला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे पराठ्याला चांगले भाजून घ्या। पराठ्याला पलटण्यापूर्वी थोडंसं तेल टाका, नंतर पराठ्याला पलटून घ्या। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पराठ्याला हलका सोनेरी कलर आलेला आहे। तसंच आपल्याला दोन्ही साईडने पराठ्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। या पराठ्यांना आपण चटणी, लोणचं किंवा दह्यासोबत खाऊ शकतो। पराठा आपला खूप छानपैकी भाजला गेलेला आहे। तुम्ही याला तेलाऐवजी तूप किंवा बटर पण लावू शकता। या पराठ्याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। मसाला किचन मॅजिकची ही मोड आलेल्या मुगापासून पराठा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। भेटूया उद्या परत एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय।